हॅलो गाईज, मी दर्शिका. मी पुन्हा तुमच्यासाठी एकदा घेऊन आली एक छोटासा मिनी व्लॉग. तर गोली बेबीचं नामकरण होतं, त्याच्यासाठी आम्हाला आमच्या हेअरस्टाईलसाठी लागणार होते काही फुलं आणि काही गजरे, म्हणून मी आली होती फुल मार्केटला. नागपूरच्या बर्डी इथल्या फुल मार्केटमध्ये मी आली होती. मला काही समजत नव्हतं या शॉपमध्ये आल्यावर की मी कोणते फ्लावर्स घेऊ, कोणत्या कलरचे घेऊ. बिलकुल मी कन्फ्यूज होऊन गेली होती, मला समजतच नव्हतं. तर मी पटकन अतुलला घुमवला फोन. अतुल मीन्स आमचा मेकअप आर्टिस्ट. मी त्याला फोन घुमवला आणि त्याला विचारले की कोणते हेअरस्टाईल आमच्या हेअरस्टाईलसाठी कोणते फुलं लागणार आहे. तर त्यांनी मला सांगितलं बटन शेवंती, गुलाब आणि जिस्पी घेवा म्हणून. तर तुम्ही बघू शकता इथे मी पिंक कलरची गुलाब घेतले आहे, जांभळ्या कलरची बटन शेवंती घेतली आहे आणि जिप्सी घेतली आहे. आणि हे बघू शकता फुल मार्केट. इथे तुम्हाला स्वस्त दरामध्ये चांगले फूल मिळून जातील. आणि मग मी इथून आपले फ्लावर्स घेतले आणि निघाली आपल्या कारकडे, जिथे पार्क केली होती. ॲक्च्युली पार्क तर नव्हती केली, ही आमची रोडवरच उभी होती, कारण पार्किंगसाठी जागा नव्हती. म्हणून नितेश कारमध्येच वेट करत होता आणि मी जाऊन घेऊन आली फ्लावर्स. त्याच्यानंतर मी खूप नितेशच्या मागं लागली. त्याच्यानंतर कुठे तो मला घेऊन गेला आणि कुठे घेऊन गेला हे तुम्हाला माहीतच पडेल. तर फायनली मी आली होती धरमपेठच्या हबीबमध्ये, कारण मला जायचं होतं बेलिजामध्ये सदरच्या. तिथे जाऊन मी रिटर्न आले, कारण ते कुठे गेलं माहिती नाही, ते मला दिसलं नाही. मग मी तिथून हबीबमध्ये आली आणि हबीबमध्ये आल्यावर काही वेळ वेट केला मी तिथे. फायनली माझा नंबर लागला आणि त्याच्यानंतर माझी केसांना हात लावून तो मला म्हणते किती दिवस झाले हेअर ऑइलिंग नाही केलं. मी म्हटलं भरपूर याने वर्ष होऊन गेले मी हेअर ऑइलिंग नाही केलं आहे. तो बोलला मला करत जा. त्याच्यानंतर तो मला बोलला की किती लेंथ कट करायची आहे. मी म्हटलं पूर्ण शोल्डर लेंथ. तो बोलला नक्की शोल्डर लेंथ करायचीच आहे. मी म्हटलं हो नक्की मला शोल्डर लेंथ करायची आहे. नंतर त्याने माझे पूर्ण अर्धे केस कट केले आणि फायनली मी गेली हेअर वॉश करायला. हेअर वॉश करून आणल्यानंतर हेअर जे ॲक्च्युली कट आहे, नंतर त्यांनी स्टार्ट केलं हेअर वॉश करून आल्यावर. तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट तर कसा वाटत आहे. तर प्लीज मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मला ही हेअरस्टाईल खूप आवडली होती. मी काही जास्त केलं नाही, मागून पूर्ण स्ट्रेट आहेत, फक्त समोरून फ्लिक्स कट केले आहे, पण इतके सुंदर दिसत होते, खूप सुंदर दिसत होते. आणि मला म्हणजे मला खूप आवडले. तुम्हाला कसं आवडलं तर प्लीज मला सांगा. आणि माझी खुशी ही 7व्या आसमानात होती. ला 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 ला. मी खूप खुश होती माझा हा नवीन लूक पाहून. तर आपल्याला आवडला की नाही आवडला हा माझा नवीन लूक, तर प्लीज कमेंट्स बॉक्सला सांगा. बाय.